तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। आणि आता मी रेडी व्हायला आलेली आहे बेडरूममध्ये, कारण की मला आता जायचं आहे रॅशनिंगवर। आणि मग आता मी रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते, मग आपण दोघं म्हणजे आपण सर्व मिळून जाऊया रॅशनिंगवर। गाईज आता मी रेडी झालेली आहे आणि मी आता निघाली रॅशनिंगवर जायला। आणि आता बघू काय होतं, रॅशनिंगमध्ये लाईनीत उभं राहायला लागतं का काय। त्याच्यानंतर भेटूया आपण रॅशनिंगवर पोचल्यावर। आता पोचलेली आहे रॅशनिंगवर आणि रॅशनिंगवर गर्दी नाही आहे, सो मी खूप खुश आहे। इकडे त्यांची प्रोसेस होते, नंतर आपण आपला थंब देऊ आणि मग रॅशनिंग घेऊ आणि मग जाऊ घरी। आता मी चालली, मी घरी येऊन परत आता चालली मेडिकलमध्ये, कारण की आईच्या गोळ्या होत्या त्या एक्सचेंज करून आणायच्या आहेत आणि बाबूसाठी पण क्रीम आणायची आहे, म्हणून आता मेडिकलमध्ये जाणार। मेडिकलवरनं घरी आल्यावरच भेटते डायरेक्ट। चला आता मी घरी आलेली आहे आणि मी आता रेडी होते, कारण की आता मला कॉलेजला जायचं आणि कॉलेजला जायला भरपूर लेट झालं आहे मला, कारण की मी बाहेर गेलेली आणि बाहेरनं आली आत्ता जस्ट। आता रेडी होणार, नाश्ता करणार आणि मग कॉलेजला जायला निघणार। त्याच्यामुळे मला भरपूर लेट होणार आहे कॉलेजला जायसाठी। तर नाश्ता करताना भेटतं, मी नाश्ता काही बनवलं आहे मम्मीने, मी ते तुम्हाला दाखवते। नाश्ता मम्मीने कांद्याचा पोला आणि चपाती बनवलेला आहे मला नाश्त्यासाठी। आता आपण नाश्ता करूया आणि कॉलेजला जायसाठी निघूया, मग कॉलेजला जातानाच भेटते तुम्हाला। तर आता मी निघालेली आहे कॉलेजला जायला, आहे माझं कॉलेजचा आउटफिट। प्राची थांबली आहे तिकडे, मग प्राचीसाठी तिकडे आता प्राचीला जाऊन पिकअप करणार आणि प्राचीला घेऊन मग जाणार आम्ही आता दोघी कॉलेजला। तर बघू कसं काय जाते ते, भेटू प्राचीला घेताना। बाय। पोचलेली आहे मी आता प्राचीजवळ आणि प्राची मगासपासून माझी वेट करत होती बिचारी। दरवेळीच मलाच लेट होतं, तिला लेट कधीच होत नाही, कारण की मी टायमावर निघते। हां, आणि तिला माझ्यामुळे लेट होतं, सो सॉरी बिरी काय बोलणार नाही तिला, नाही तर ती मारते मला लगेच। ते बघा, ते असं चालूच असतं। मग आता भेटूया, आता रिक्षासाठी थांबलोय, रिक्षा आली तर ठीक, नाही तर मग बघू कशापर्यंत। रिक्षा दिसत नाही, या बघा इकडे दोन आहेत उभ्या, बट ते दिसत नाही आम्हाला। आणि मग आता बघू, रिक्षा भेटली तर भेटते आणि मग डायरेक्ट कॉलेजला पोचणार। आम्हाला रिक्षाच भेटत नाही, तर आता आमचं मन झालेलं आहे की चालत जावी, पण मी चालत जाणार नाही, ते हिला पण माहिती आहे। मी येताना चालत येऊ शकते, जाताना चालत नाही जाणार, कारण की कॅपॅसिटी नसते। हे उलटे कॅपॅसिटी नसते म्हणून चालत, हे उलटे आहे माझं रुटीन, जरा ते उलटे आहे। त्याच्यानंतर आता बघू, रिक्षा भेटली तर ठीक, नाही तर मग आपापल्या घरी जायचं। मम्मी सांच्या ओरडा खायचं घरी गेल्यावर, मग बघू काय होतं ते। मला फायनली बस भेटले, ती पण बघा किती भरगच्च भरलेली आहे, उभं राहायचं पण हे नाही आहे, एवढी भरगच्च भरली। पुढे चला, आता आपण भेटू कॉलेजला पोचलो। बघा फायनली आम्ही कॉलेजला पोचलो एवढ्या गर्दीतनं, आणि कॉलेजचा टायमिंग निघून गेलेला आहे। 12:30चा कॉलेज असतो, 12:34 झालं तरी अजून आम्ही पोचलेलो नाही आहोत कॉलेजच्या आतमध्ये। हां, आता आम्ही कॉलेजच्या आतमध्ये जातो आणि मग थोड्या वेळाने भेटते मी कॉलेजमध्येच तुम्हाला। गाईज बघा, क्लासमध्ये मॅमच नाही आहे, बट तरी आली मॅम आली। गाईज आमची मॅम आलेली आहे, आवाज करू नका। आणि आता ओसीची बुक कंप्लीट करायला घेतलं, असाइनमेंटवाली बघा। आता आपण ओसीची बुक कंप्लीट करू, मॅम गेल्यावर तुम्हाला परत एकदा भेटते। फायनली आता मॅम आमच्या क्लासमधनं गेलेली आहे आणि गाईज मी फायनली माझ्या असाइनमेंटचे पेपर मॅमला देऊन टाकलेले आहेत, त्याचे 10 मार्क तरी भेटतील। आणि क्लासमध्ये एवढं गोंगाट चालू आहे, क्लासमध्ये एवढं गोंगाट चालू आहे ना। मॅम आली। आम्ही डब्बा आणलेला आहे, म्हणजे मी डब्बा आणलेला आहे, बघू शकता। बेसनाचा पोला आणि चपाती
आणि मी पण आम्ही दोघी शेअर करतोय कारण की ही खात नाहीये. हिला खालचा वडापावच लागतो फक्त. म्हणजे कॅन्टीन मधला ब्रो, समजून जा यार. आणि आम्ही इतके सभ्य आहेत की आमच्या मम्मीचा आम्हाला डब्बा देतात. हिची मम्मी देऊन सुद्धा ही घेऊन येत नाही, एवढी महान आहे. आणि आमच्या मम्मीचा आम्हाला मारतात, डब्बा घेऊन जा. हाय हाय, नमस्कार नमस्कार. आम्ही आता आलेलो आहोत कॅन्टीनमध्ये आणि कॅन्टीनमधनं काहीच घेणार नाही तरी मला खालती घेऊन आलेत. मला हात धुवायचा कारण मला हात धुवायचा. एक बोलते हात धुवायचं, एक बोलते की कॅन्टीनमधनं काहीतरी घ्यायचं आहे. आणि आता काही घ्यायचं नाही तरी पण मला खालती घेऊन आलेत. मी शिस्तीत बसलेली मस्त वरती, ते त्यांना दिसून नाही आलं, ते त्यांना चांगलं नाही वाटलं. बट आणि खालती आणले आणि बोलतो की काहीच घ्यायचं नाहीये. असे दगाबाज रे, ओय दगाबाज. आणि मॅडम असे असतात का, दगाबाज असतात. फ्रेंड्सवर कधीच विश्वास ठेवायचा नाही, दगाबाज असतात. नाही चांगले पण असतात काही काही. हाय गाईस, आता हेच येते माझ्या तोंडात. आता आम्ही सुटलेले आहोत कॉलेजमधनं आणि आता चाललो घरी माझ्यासोबत. आणि आता चाललो घरी. मगाचपासून रिक्षा नव्हती भेटत ना, आता भेटली म्हणून आता आम्ही चाललो घरी. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते किती भारी आहे ते. मी आले कॉलेजवरनं आणि मी आता जेवायला बसणार आहे. तर जेवण दाखवते काय काय बनवले मम्मीनी, नंतरला भेटू जेवताना. जेवण दिलेलं आहे, वांगा टोमॅटोची भाजी आहे, चपाती आहे आणि मी त्यासोबत माझा स्वतःचा व्लॉग बघते आणि तो किती इंटरेस्टिंगली बघतोय माझा व्लॉग. थँक्यू, असंच व्लॉग बघत राहा माझा, मला असंच फेमस कर. आणि आता आपण भेटूया जेवण झाल्यानंतर कारण की भरपूर मला भूक लागलेली आहे. मी दुपारी जेवली नाही, आता डायरेक्ट कॉलेजवरनं आल्यावर जेवायला बस. त्यांची क्लास चालू झालेली आहे बघा. बस ना खाली, क्लास चालू झालेली आहे. स्वप्नामध्ये पण नाही. हा पडाकू लडका आहे. हा सर्व अभ्यास देऊन टाइम टू टाइम घरी जातो. बट यातला एक पण जण नाही जो टाइम टू टाइम अभ्यास करून घरी जातो. बघा मारायला घेतलंय दीदीने तरी पण हसते येड्यासारखी. अशी स्टुडंट मी पहिली वेळ बघितले जिला मारायला घेतले तरी हसते. आता मी कपडे बदललेले आहेत बघू शकता आणि मग आता जाणार अभ्यासाला बसायला. मराठीची नोटबुक कंप्लीट करायची, ती कंप्लीट करून घेऊया ताकी उद्याला मॅमला चेकिंग करायला देता येईल. आणि बघू मग कसं काय होतं ते. आणि माझ्या मम्मी पप्पा पण चालले आहेत बाहेर 16 सोमवाराच्या पूजेला. तर बघू आता कसं काय होतं ते. भेटते थोड्या वेळाने. ही बघा ही बहीण जी अशी आहे की मला उचलून घरात उचलून आणल्यामध्ये चल फिरायला. हिला कंटाळा आलाय आणि मला घेऊन आले की बोलते चल माझ्यासोबत फिरून येऊ आपण. आम्ही आलोय जाऊ म्हणजे फिरायला असंच नॉर्मल राऊंड मारायला. हिच्यामुळे मी आले आणि माझे मम्मी पप्पा असं बाहेर गेले आणि ही बोलून आले की नानी मी तिला नेते, असंच मी राऊंड मारायला चालले म्हणून. असली बहीण असली पाहिजे. ही उठून येऊन उठवून मला घेऊन जाते चल राऊंड मारायला. गाडी काढली बघा. चला भेटूया थोड्या वेळाने, बाय. आता आलेला आहोत आम्ही माझ्या मैत्रिणीला भेटायला. आणि आता बघू असंच फिरत होतो, त्यानंतर हिचा फोन आला की तू कुठे आहेस ये असंच भेटायला. आता हिला भेटा कशी दिसते यार एवढं. आणि डायरेक्ट कॅमेरा ऑन केला माहितीये का. आणि उद्याला म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये ही परत तुम्हाला दिसेल. कॉलेज व्लॉग्समध्ये माझ्या डेली व्लॉग्समध्ये आता दिसेल. आणि त्याच्यानंतर भेटूया आपण. हां ठीक आहे, भेटूया आपण. बाय. गाईज बघा आमचं कुत्रं मला धावडवतोय. ते बघा कसा धावडवतोय मला. त्याला आता फिरवायला आणलंय, त्याला फिरवतोय थोड्या वेळ आणि मग त्याला पण नेते घरी. तर भेटूया आता घरी गेल्यावर डायरेक्ट.
कारण की मला आता खूप कंटाळा आला आहे आणि मग आता भेटूया थोड्या वेळाने. बाय. बघा गाईज, गेले 10 वाजले तरी पण या लोकांचा अभ्यास काय संपत नाही. ते बघा. ऐकव ते ऐकव. हा बोल. आता मम्मी आणि स्पेशली मम्मीसाठी ठेवा. आणि बघा कशी मस्ती चालू केली बघा. आणि हा आता अति शहाणपणा, अति शहाणा सुंदर सगळं हे आहे. अभ्यास पनिशमेंट दिले त्याला 10 टाइम्स लिहायचं तरी पण त्याला लाज लज्जा काहीच नाहीये. बघा 10 वाजले तरी त्या तिघांची क्लास चालू आहे. कारण की एवढं समजून जा की ते तिघं पण अभ्यास नाही करत. आता 5 मिनिटं अगोदर काहीतरी बोललेली की हा निधीश अभ्यास करून देतो. आता बोलते की तो, आता मी बोलते की परत तो अभ्यास करून देत नाही. तर गाईज बाय. मी हा व्लॉग इथेच एंड करत आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आधीचा माझा फर्स्ट व्लॉग नसेल बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.